गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पूर्वाचनात सांगतोय की आपल्या आई बहिणी मार्केटमध्ये जाताना टोमॅटो करायचं काय, आणि मला तमाम प्रश्न आहे। माझा राजकारणाच्या बाबतीत बोलायची जनता मुरबाड मतदारसंघाने तुम्हाला निवडून दिलेला आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून करतायत ह्या गोष्टी आमदार साहेबांच्या कानावरती पडत नाहीत का? लोकप्रतिनिधीकडे जर एखादा मतदार जर जातो तर तो म्हणतो आम्ही करोड रुपये खर्चून निवडून आलेलो आहोत। आता ही पद्धत ही ऐकून घ्यायची सवय बदलापूर लोकांनी करून घ्यावी। तुमचे प्रश्न हे तुम्हाला रस्त्यावरती उतरून घेण्यासाठी करतात आहेत। मी जास्त बोलत नाहीये। प्रश्न असा आहे की किती दिवस तुम्ही सहन करणार आहे या टीओडी मीटरचा अन्याय। वाढीव वीज बिलांविरोधात आवाज उठवला म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्याही कर्मचाऱ्यावर हात उगारलेला नसताना आपल्या विरोधात मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप अविनाश देशमुख यांनी केलाय। यातून महावितरण अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचं काही साटलोटा आहे का असा सवालही उपस्थित होतोय। बदलापुरात महावितरणकडून ग्राहकांच्या माथी सक्तीने स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत। मात्र या मीटरमुळे ग्राहकांना अवाच्या सवा वीज बिल येत असल्याच्या तक्रारी येत आहेत। या विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी आवाज उठवत महावितरण कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता। या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता भारत वाघमोडे यांनी पोलिसात तक्रार केली असून अविनाश देशमुख यांच्या विरोधात शिवीगाळ तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। वाघमोडे यांनी आपल्या तक्रारीत अविनाश देशमुख यांनी मारहाण केल्याचा आरोपही केलाय, तर दुसरीकडे देशमुख यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत। आपण ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला, न्याय मागणं हा गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी केलाय। आपल्या आंदोलनावेळी सर्व माध्यम प्रतिनिधी महावितरण कार्यालयात उपस्थित होते। तिथे कुणालाही मारहाण झालेली नसताना आपल्या विरोधात असा गुन्हा दाखल करणं म्हणजे लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोपही देशमुख यांनी केलाय। देशमुख यांच्या या आरोपांमुळे महावितरण अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित झाले। आधी टीओडी मीटरची सक्ती, त्यात अवाच्या सवा वीज बिलं आणि याविरोधात आवाज उठवण्याविरोधात खोटे गुन्हे दाखल होत असतील तर दाद कुणाकडे मागायची असा सवालही अविनाश देशमुख यांनी उपस्थित केलाय। मी आज सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिमचे शिंदे साहेबांची भेट घेतली। मी त्यांच्याकडनं अपेक्षा एवढ्याच आहेत की दोन्ही बाजूचं मत जर ऐकून घेतलं असतं आणि निर्णय दिला असता तर मला चांगलं वाटलं असतं, परंतु माझी कुठलीच भूमिका ऐकून न घेता सरळ ते म्हणतात, त्यांनी मला सांगितलं की ते सरकारी अधिकारी होते, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं एक क्रमप्राप्त असते। ठीक आहे, त्या गोष्टीचा आपण मान सन्मान केलाच पाहिजे, परंतु संबंधित आंदोलन करत असताना ते वाघमोडे तिथले उप अभियंता होता, त्यांना माझा धक्का पण नाही। माझ्या रोषाला नेहमी त्यांना सामोरे जावंच लागेल। ज्यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन करता ते प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला येतील आणि तुमच्यावरती गुन्हा दाखल करायची मागणी करतील आणि पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करेल। याच्या अर्थानं याच्या अनुषंगानं लोकांचे प्रश्न भविष्यात कोणी मांडेल की नाही मांडेल हा एक प्रश्न आहे माझ्यासमोर। परंतु सध्या पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे, पोलीस लोकांचं म्हणणं आहे की आम्ही दोन्ही बाजूनं चौकशी करू, तिथले CCTV फुटेज चेक करू की तुमचा धक्का लागलेला आहे नाही आहे। याच्या बाबतीतही ते मी त्यांना कंप्लेंट हे दिली आहे। हे सदर काटकर जे अभियंता आहेत त्यांनी लोकांना फसवलेलं आहे, लोकांना त्यांनी पत्र देऊन कुठल्याच प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही आहे। सरसकट टीओडी मीटर लावण्यात येत आहेत, या गोष्टीचाही आम्ही निषेध केला। त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत। न्यायाची अपेक्षा मला पोलीस बदलापूरचे जे आहेत पश्चिमेचे त्यांच्याकडे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।